300 रुपये द्यायला पण कानकसर करतात कांद्याला भाव नसल्यामुळं. बोलायला म्हणजे कांद्याला भाव नाही, आम्हाला मंजुरीने काम करावं लागतं. आपण कांदा लावलं तर त्याला सगळा खर्च 30,000 रुपये लागतोय आणि कांद्याचं लागलं फक्त 38,000 रुपये. मग शेती करणाऱ्याला काय राहतंय खाली सांगा तुम्ही. डोक्यावर ओझा असल्यासारखं ना आपल्याला रोज त्यांना द्यायला लागतो. अरे म्हणून तर तुम्ही जगताय, नाहीतर ना काही नाही तुम्हाला मग असंच खायला लागला असते दगडी. मजुरी केलेलीच बरी, शेती पडीक ठेवा वाटतं या. 8-9 रुपये बाजार. 2 दिवस लाईटी नसते, ती आली तर फुली ती आहे. काय करायचं शेतकऱ्यांनी? लाईटीची शेतकऱ्यांपुढे असा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. भर उन्हामध्ये ना बघा आता शेतकरी आता काम करताना दिसतोय. परवडत नाही असल्या बाजारात कांद्यांचं. गाणे म्हणतात बैल कधी पण आक्रमण करते ना मोबाईल झालं पाहिजे. आता हे 2 साऱ्या झाल्या ना, आताच आपलं जस्ट हे झालेलं आहे काकरून. आता हे बैलांना पाणी कुठं पाहिजे? पाणी आहे का इथं बादली जर नाही वचन ऐका कमलापती वचन. बघा बरोबर माती बसलेली आहे. ही होला असतात का? ही एक होला असा आत घेते ना. आता बघा आता आपण ना डायरेक्ट शेतामध्ये आलोय आणि आजचा ब्लॉग डायरेक्ट आपण शेतातनं चालू केलेला आहे. शेतात काय काम आहे तर तुम्हाला दाखवतो काय काम आहे. आज ऊस बांधायचा आहे. गाणे म्हणतात. कसे गाणे आहेत? पाणी आणलेलं आहे. पाणी आणलं इथं. आता पूर्ण शूटिंग काढा येतो डायरेक्ट. का अशा पद्धतीने काकरली चालू आहे. बैल कधी पण आक्रमण करते ना आपल्या. आपण मागे सगळ्या मोबाईलला झालं पाहिजे. सगळ्या मोबाईलला जेवढं पाहुणे बिवणे सगळे दिसणार. आता हे 2 साऱ्या झाल्या ना, आता कसे डबल फिरवतात आणि डबल काकरल्यामुळं ना नंतर रेझर ना प्रॉपर बरोबर चालणार. कारण की ऊस पण असा बरोबर बांधून निघणार आहे. आता ही एक सर राहिलेली फक्त, मी ज्या सरीतून चालली फक्त ही सर राहिलेली बांधायची. मग ह्यानंतर हे काकरून झाले ना त्यानंतर लगेच रेझर घ्यायचा आहे. रेझरली ऊस बांधाय प्रक्रिया सुरू करायची. वळाली बैल. आत्ताच आपलं जस्ट हे झालेलं आहे काकरून आणि आता बैल भरपूर दमलेले आहेत. त्यांना पण विश्राम द्यायचा आहे. बघा सोडायचे काम चाललेलं आहे. त्यानंतर आपल्याला जोडायचे हा रेझर. हा रेझर साधा सुद्धा नाही आहे. हा रेझर बैल झोपण्यासाठी. आता ह्या रेझरला बैल झोपणार आहेत तर पाहू की कशा पद्धतीने बांधतात. हा बैल ना एवढा डेंजर आहे ना, रागात बघतो. आता हे बैलांना पाणी कुठं पाहायचं? पाणी आहे का पाहिजे? इथं बादली जर नाही कतर बैल. आता त्या बैलांना पाणी पाजायचे. आप्पा लाईट आली होय? आली होय? लाईट तर आलेली दिसते पण आपल्याला काय भिजावणी नाही आज. भिजावणी नाही म्हणलं का, आता काल भिजून घेतलंय सगळं. तर आता बैलांना पाणी पाजायला जायचंय. पाहूयात कशा पद्धतीने बैल ना पाणी पितात. तुम्हाला तर माहीतच असेल. आता बादली तर नाही आहे इथं, कशाने न्यावं तीच काय कळालं. मग आता कसं काय पाजायचं पाणी? हा 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 नाही तुमच्या इच्छा ना. आता ते गावात बघा फोन करून. गावात जर ना कुठंतरी काँग्रेस आहे. वचन ऐका कमलापती वचन ऐका कमलापती. चला आता परत ना सोडायचे आणि ना पाणी प्यायला न्यायचे. चला दाखवतो कशी पाणी पिते. असली भीती वाटते ना अंगावर येते ना बैल. तुम्ही घ्या की एक बैल. मालकच आता घेतील 2 बैल. छबी नाव आहे. छबी छब्याला लागले ताण. पाणी तर कमी कमी व्हायला लागले.
आलं वाटतं. आलं पाणी आलं. हे बघा हा छब्या पाणी पितोय. तर पाहू शकता की आता ना बैल परत झोपायची चालू झालेली आहेत, कारण की पाणी पिऊन झालेलं आहे. आता रेझरचं काम सुरू होणार आहे. हे पहा चमकले असते. नाही करू ना पुढच्या वेळेस. आपल्याला माहिती आहे का? सगळे दिवस किंमत सगळ्या टीव्हीला आखी दिसते. हा मग आपला कुठं ना द्या टीव्ही वेळेला सगळं गाजतंय. पहिला अशी चमकली पाहिजे डाळिंबकरांची बैल म्हणजे काय सोपा खेळ होय. सगळे दिसणार ती. मग दोतार घालून काढू आपण. हा धोतर घालून या मस्त. बैलांच्या मालक चक्की आहे ना पुढच्या ब्लॉगमध्ये आहे ना धोतर घालून येणार आहे. तर पुढचा ब्लॉग ना एकदम क्रेझी राहणार आहे. बैल वेळेला आत्ता दिसतात का, परत येताना ना अख्खा गुलाल टाकून आणणार आहेत. बघा कसा दिसतोय साज. बघा कशी चाललेली ओसाची बांधणी. कसं झालं चालू. असे गाणे वगैरे म्हणलं ना बैलांना पण जरा भारी वाटतं आणि बैल अशी चालायला एकदम भारी चालतात. बरोबर आहे का नाही. ऊस बघितला का एक नंबर भांगणी चालू झालेली आहे, पाहू शकता. बरोबर त्यांच्या खोडाला ना बरोबर ऊसाच्या ना बरोबर माती बसलेली आहे. काय झालं हा हा थोडंसं आत घ्यायचे बहुतेक जास्तच असं थोडं मोडते. हा ऊस मोडतोय. त्यामुळे ना मग आता थोडी आत घेतले ना मग बरोबर बसत. आता पण बरोबर बसते, फक्त हे नाही असं ऊस मोडायला लागलाय, कारण की आपली जास्त मोडतोड झाली नाही पाहिजे. त्यामुळे जर आता ये ना ही होला असतात का, ही एक होला असं आत घेते ना. आता बघा कसं प्रोसेस असते. नंतर खोलला बघा खाल्ले झाले ना नाही बस का. ओके अशा पद्धतीने खोलना आतमध्ये घेऊन बरोबर नट जोडतात. झालं ओके. ती पिशवी आणायची बहुतेक. माती आणा अजून लय वजन होईल ना ती. उभा राहताय तुम्ही पण थोडी आहे ना. 2-4 किलो माती राहू दे. त्यात लय माती आहे ती. त्यात माती त्या पिशवीमध्ये. ती पिशवीतली माती आहे ना अर्ध्याच्या वर म्हणजे फुल पिशवी भरलेली आहे फक्त ना. आता त्यात 3 ते 4 किलो अशी माती ठेवायची, म्हणजे ह्यांचं वजन राहणार आणि त्या मातीचं पण वजन प्लस बरोबर ऊस ना एकसारखा बांधला जाईल आणि माती बरोबर अशी खोडाला लागणार माती. त्याला तर झालेलं आहे काम सुरू. पिशवी वगैरे टाकून उभं राहिले. आणि आपण आत्ता ना एका शेतकऱ्याची मुलाखत घेणार आहे, म्हणजे कांद्याला भाव आहे का नाही, उन्हाळ्यात लाईटीचा काय विषय आहे, सगळं काय ते सांगणार आहेत आपल्याला. तर उन्हाळ्यात असं तुम्हाला काय वाटतं की आता कांद्याला बाजार असेल का नाही काय. 8-9 रुपये बाजार. त्या बाजारात काय परवडतंय. पाय किती 300 रुपये रोज, गाड्याला 500 रुपये रोज, शिवायला लाईटीची एक बॉम्ब. 2 दिवस लाईटी नसते. आली तर टीम येते, आली तर फुल येते. काय करायचं शेतकऱ्यांनी असं, म्हणजे अवघड आहे शेतकऱ्यांपुढे असा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. पण आता सरकार बघूयात की काय करतंय, कारण की शेतकऱ्याला ना आता बाजार पण नाहीये आणि भर उन्हामध्ये ना बघा आता शेतकरी आता काम करताना दिसतोय आणि ऊन पण आहे काय साधं सुद्धा नाही, भरपूर असं ऊन आहे की ना ह्या उन्हात ना आपण सामान्य माणूस सिटीतला ना उभं पण राहू शकत नाही, असं एवढं जोरदार ऊन आहे. तर पाहू शकता आणि त्या उन्हामध्ये असे कांदे भरणी चालू आहे आणि कांद्याला बाजार पण नाही. पण काय वाटतं तुम्हाला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. परवडत नाही असल्या बाजारात कांद्यांचं. अजिबात नाही परवडत असल्या कांद्यात. 9-10 रुपयांचा काही कांदा खादगीची पिशवी झाली 1,500 रुपये, 1600 रुपये. हा भरपूर महाग झाले. ते मिळत नाही. हिऱ्यात अजिबात द्या ना कोणी, अजिबात दुकानदार म्हणतात एक बाटली घ्या कसं 250 रुपये हिरीची कोणी या, असं दुकानदार बोलतात परत. आणि ना आता उन्हाळ्यात असा प्रॉब्लेम झालेला आहे की उन्हाळ्यात लाईट पण नसते. कालचाच विषय आहे की काल रात्रभर लाईट ना डिम होती आणि आत्ता दिवसभर पण लाईट ना डिमच राहिलेली आहे. कारण की शेतकऱ्यांनी करायचं काय, कारण की पिकं पण अशी वाळून चाललेली आहेत की आता काही वावरांमध्ये तर पाहू इथलंच वावराचं दाखवतो तुम्हाला की ना ऊन एवढं जबरदस्त ना अशी उष्णता चालली ना पूर्ण ना आपल्या डोळ्याने झळ्या दिसतात वावरातून निघताना आणि पुढंच तिथं भाजीपाला आहे. म्हणजे आत्ता लाईट पण नाही, पण त्यांनी पण काय करायचं हे असा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. तरी पाहू शकता की आता पुढं ना कांद्याची पिशवी भरायचं चाललेलं आहे. पण जी शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद आहे ना बाजार नसताना ते ना बरोबर नाही वाटत, कारण की जो बाजार असताना ना शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद असतो ना
तो आनंद ना आत्ताच्या पूर्ण ह्या वर्षात तर बघायला भेटत नाही. आणि मागच्या वर्षी पण असा बाजार नव्हता आणि ह्या वर्षी जास्तच बाजार खाली आलेला आहे. 8-9 रुपये फक्त बाजार आहे आता शेतकऱ्याला. तर आता ते पिशव्या शिवतात, पण एवढी हळहळ व्यक्त केली. तुम्हाला पण माहीत असेल की शेतकऱ्याचं जीवन कसं असतं. शेतकऱ्याचं कसं आहे, हे पिकावल्याशिवाय ना तुम्हाला खायला भेटतंय, असं आहे शेतकऱ्याचं जीवन. मावशींची मुलाखत घेणार आहे, तर पाहूया काय म्हणतात. काय बोलाल म्हणजे आता तुम्हीच सांगा. आता शेतीविषयी. बोलाल म्हणजे कांद्याला भाव नाही, आम्हाला मंजुरीने काम करावं लागतं. 300 रुपये द्यायला पण कानकसर करतात कांद्याला भाव नसल्यामुळं. जर कांद्याला बाजार दिला तर आम्हाला शेतकरी पण पगार व्यवस्थित देतो. आम्ही साखर महाग झाली, तेल महाग झालं, काय करायचं आम्ही शेतकऱ्यांनी, मजुरांनी काय बघा करायचं आम्ही? शेतकऱ्यापुढं आणि एवढा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे, कारण आम्ही की मजुरीने उन्हाळा. काम करतो ना. हा. मग शेतकरी आम्हाला पैसे द्यायला कांद्याला भाव असला तर आम्हाला हसत पगार देतात, नसल्यावर आम्ही काय करायचं मजुरांनी. म्हणजे पुढून पगार देताना पण ना शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर एक चिंता असते. आणि जी चिंता म्हणजे बाजार नसल्यामुळे आता शेतकरी तरी काय करणार, त्यांना रोजाव बोलावलेलं आहे, रोजाव त्यांनी काम केलेलं आहे, पैसे त्यांना तेवढं द्यायलाच लागणार आहेत. पण शेतकऱ्याच्या कांद्याला जर बाजार नाही भेटला तर त्यांनी तरी काय करायचं. आपण कांदा लावलं तर त्याला सगळा खर्च 30,000 रुपये लागतोय आणि कांद्याचं लागलं फक्त 38,000 रुपये. मग शेती करणाऱ्याला काय राहतंय खाली सांगा तुम्ही. लागण 8-9 हजार रुपये एकर. खादगीची गोण 1.5-2 हजाराला, खुरापणी औषधं. मग शेतकऱ्याला परवडतच नाही. 10 पांडाला 30,000 रुपये खर्च झाला कांद्याला आणि झाल्यात 38,000 रुपये. मग शेती करणाऱ्याला काय 10 पांडात फक्त 8,000 रुपये झाल्यात. मग कसं काय परवडायचं. ती शिल्लक राहत नाही तरी काय घरी करणारे असतात. मग ती मजुरी केलेलीच बरी आहे. शेती पडीक ठेवा वाटतं या. शेतीला पाणी पाहिजे, लाईट पाहिजे. मजूर मागतात 300 रुपये रोज, गडी मागतात 500 रुपये रोज. मग कसं काय करायची शेती, पडून ठेवलेलीच बरी आहे ना. बघा अशा प्रकारे ना शेतकऱ्यांना एवढी मोठी चिंता पडलेली आहे आणि एवढं मोठं डोक्यावर ओझं असल्यासारखं ना आपल्याला रोज त्यांना द्यायला लागतो. तर पाहू शकता हे लवकरच लवकर आपल्या हे ना व्हिडिओ सरकारपर्यंत गेला पाहिजे आणि जो काय आहे ते न्याय ना आपल्या शेतकऱ्यांना दिला पाहिजे. कारण की तुम्ही ना बाजार पण वाढवत नाही, तुम्हाला सगळं पाहिजे पण सगळं असं कमी प्राईजमध्ये पाहिजे, म्हणजे कमी पैशामध्ये पाहिजे. शेतकऱ्यांनी करायचं तरी काय, म्हणजे आज शेतकरी म्हणून तर तुम्ही जगताय, नाहीतर ना काही नाही तुम्हाला मग असंच खायला लागलं असते दगडी. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मराठी माणसाला सबस्क्राईब करायचे, फॉलो करायचे, इंस्टाला पाहत असाल तर अशाच आपण काही मुलाखती ना तुमच्यासमोर मांडणार आहे की शेतकऱ्यांचे जीवन काय आहे. हे असेच नवनवीन ब्लॉग पडत राहतील. तुमच्या मराठी माणसाला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, राधे राधे. चला.